एनडीए आघाडीवर आहे, तर महाआघाडी 52 जागांवर आघाडीवर। बक्सरमधून भाजपचे आनंद मिश्रा आघाडीवर आहे। बक्सरमधून भाजपचे आनंद मिश्रा आघाडीवर। बक्सरमधनं भाजपचे आनंद मिश्रा आघाडीवर आहेत आणि वेगानं आता हे कल बदलत जातील। तर काँग्रेसचे संजय कुमार बक्सरमधनं पिछाडीवर आहेत। बक्सरमधली ही महत्त्वाची अपडेट। काँग्रेसचे संजय कुमार तिवारी या ठिकाणी पिछाडीवर आहेत। बक्सरमधून भाजपचे आनंद मिश्रा आघाडीवर। एनडीए 85 आणि महाआघाडी 56 जागांवर आघाडीवर। ही आकडे आपण या ठिकाणी पाहतो वेगाने पुढे सरकतायत। एनडीए 85 आणि महाआघाडी 56 जागांवर आघाडीवर। भाजप आरजेडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर। भाजप 45 आणि आरजेडी 44 जागांवर आघाडीवर। तर भाजप 47 जागांवर आघाडीवर। तर बहादूरगंजमधून एमआयएमचा उमेदवार देखील आघाडीवर आहे। या ठिकाणी ओवेसींनी मोठा प्रचार केलेला होता। एमआयएमचे 5 उमेदवार 2020 मध्ये निवडून आले होते, मात्र त्यातले 4 त्यानंतर जेडीयू मध्ये गेले होते। त्यामुळे ओवेसींसाठी ही लढाई मोठी होती। ओवेसींच्या एमआयएमचे 2 उमेदवार आता सध्या सीमांचल मधून पुढे आहेत। 2 जागांवर अपक्ष उमेदवारांची आघाडी आहे। सध्याची ही महत्त्वाची अपडेट। 2 जागांवर अपक्ष उमेदवारांची आघाडी आहे। 2 जागांवर अपक्ष उमेदवारांनी देखील या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। तर भाजप 47 आरजेडी 45 2 जागांचा फरक फक्त आता आरजेडी आणि भाजप यांच्यामध्ये आहे। एनडीए 89 आणि महाआघाडी 58 जागांवर आघाडीवर कल दिसतायत। बिहार मधले अर्थात 151 जागांचे कल हाती आलेले आहेत। हे सगळे कल आहेत। कलांमध्ये आपण पाहतो की एनडीएने आघाडी घेतली आहे। किशनगंज मधून काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत। छप्परतोड मतदान या ठिकाणी झालेलं होतं आणि काँग्रेसचाच आमदार या ठिकाणी आहे आणि काँग्रेसने आपली उमेदवारी या ठिकाणी कायम राखली आहे। भाजपच्या उमेदवार स्वीटी सिंह आहेत तिथल्या आणि त्या सध्या पिछाडीवर आहेत। 90 जागांवर एनडीएने आघाडी घेतलेली आहे। 152 जागांचे हे कल आपण पाहतोय। 90 जागांवर एनडीएची आघाडी। प्रशांत किशोर यांचा जनसुराज 3 जागांवर आघाडीवर आहे। एनडीए 90 आणि महाआघाडी 59 जागांवर आता आघाडीवर आहेत। भाजप 47 आरजेडी 46 भाजप आणि आरजेडी यांच्यामध्ये इथे काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। नक्कीच भाजप 47 जागांवर आघाडीवर, तर तिकडे प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष सुद्धा 3 जागांवर आघाडीवर आहे। आता जनसुराज पक्ष किती जागा मिळवतो, किती जागांवर आघाडीवर राहतो, त्यातलं किती विजयात परावर्तित होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल। जेडीयू 36 आणि आरजेडी या ठिकाणी 46 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तेजस्वी यादव हे जेडीयू नितीश कुमार यांच्यापेक्षा 10 जागांनी पुढे आहेत। एकेकाळी जेडीयू आणि आरजेडी यांनी एकत्र मिळून सरकार स्थापन केलेलं होतं, मात्र आरजेडी आता जेडीयू पेक्षा पुढे निघालेली आहे। 46 जागांवर आरजेडी आणि आरजेडीची थेट टक्कर ही भाजप बरोबर आहे। आतापर्यंत 150 जागांचे 155 जागांचे कल हाती आलेत। भाजपला लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीना मोठी टक्कर दिली आहे आणि आता एनडीए 100च्या जवळपास पोहोचते। 93 जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे। महाआघाडी 61 जागांवर आघाडीवर। महुआमधनं तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत। महुआमधनं तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत। मोठी आणि महत्त्वाची ही घडामोड महुआची जागा राजदची। तेजप्रताप यादव त्या ठिकाणाहून पिछाडीवर आहेत। मागच्या वेळेला जो सामना झालेला होता महुआमधला, तर तेजप्रताप यादव या ठिकाणी सध्या पिछाडीवर आहेत। तेजप्रताप यादव